ओम गजाननं ओम नमः भूतगणादिसेवितं शिवाय. कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमति शांति शीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भोजरधो तत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत प्रब्रह्मणे नमः। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 59 काढा. 59 पान नंबरवरचा आपण काल गुहेच्या अंधाराचा दृष्टांत बघितला. तर आज आपल्याला त्या गुहेच्या अंधाराचा जो दृष्टांत आहे तो सांगायचा आहे. कुणाकुणाला कळालं त्याने हात वरी करा आणि तो दृष्टांत सांगा. ओम नमः शिवाय. का अवघड नाही दृष्टांत. तुम्हाला किती कळालं हे बघण्यासाठी हा दृष्टांत आधी तुमच्याकडून वधवून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच आपल्याला वरील दृष्टांताचा सिद्धांत बघायचा आहे. अलकाताई बोला. गुहेच्या अंधाराचा दृष्टांत सांगा पूर्ण. ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला साष्टांग वंदन. पृथ्वीवर असणाऱ्या पर्वतातील गुहात हजारो वर्षाचा जो अंधकार असतो तो जप केल्याने तप केल्याने अथवा काठीने बडवून काढण्याने नाहीसा व्हायचा नाही. तर जप म्हणजे आपण 20 लाख 2 लाख 1 लाख असं गुहेत बसून जर जप केला तरी पण तो जाणार नाही. आणि तपश्चर्या म्हणजे अनुष्ठान असे केल्याने पण तो जाणार नाही. पण काठीने बडवून जरी तो अंधारा घालवला तरी तो जाणार नाही. टोपल्यात खोर टोपल्याने जरी अंधार भरून काढला तरी पण तो जाणार नाही, नाहीसा व्हायचा नाही. तर केवळ प्रकाशानेच तो अंधार नाहीसा होईल. तर त्यासाठी मशाल घेऊन गुहेमध्ये मशाल पेटून गेल्याबरोबर त्याला अर्धा सेकंद नाही डोळ्याची पापणी लोईपर्यंत सुद्धा वेळ लागला नाही. तो गुहेतला अंधार नाहीसा झाला. हजारो वर्षाचा तर तो काही अंधार असा म्हणणार नाही की बाबा मी किती वर्षाचा इथं आहे, मी आता कसा जाऊ, मी जाणार नाही. तो काहीच होऊ शकत नाही. तर त्यावेळेस त्या गुहेतला अंधार काही बोलू शकत नाही. आणि ज्यावेळेस उजेड झाला की तो अंधार निघून जातो. त्याप्रमाणे आपलं अज्ञान जे आहे ते आपल्याला ज्ञान जर झाले की ताबडतोब अज्ञान जाऊन ज्ञानाग्नीने आपला प्रगट होऊन
आपली जी कर्माची जी अज्ञानाने देहाध्यास झालेला आहे, मी सच्चित आनंद स्वरूप विसरून मी देह आहे असं जे त्याला अज्ञान झालेले ते ताबडतोब निघून जाईल. ओम नमः शिवाय. ओम नमः. दृष्टांत फक्त सांगा, वरचा दृष्टांत. ओम नमः शिवाय. कुणाला सांगायचं अजून? सांगून बघा. श्यामलताई बोला. काल आपण ऐकला दृष्टांत, तर दृष्टांत तो सांगून बघा, अंधाराचा दृष्टांत. ओम नमः शिवाय सांगू का? हो सांगा. ओम नमः शिवाय. दृष्टांतच फक्त सांगायचा. ओम नमः शिवाय का की दृष्टांत सांगायचा, सिद्धांत पुन्हा समजून घेऊ. दृष्टांत सांगा. हो. ओम नमः शिवाय. दृष्टांत म्हणजे गुरु म्हणतात, समजा एखाद्या पर्वताच्या गुहेत खूप अंधार असतो, खूप वर्षाचा, हजारो वर्षाचा अंधकार असतो. तो जर आपल्याला घालवायचा असेल तर आपण जप तप केल्याने, काठीने पडून किंवा इतर कोणत्याही प्रकारे तो जाणार नाही. त्यासाठी त्या गुहेत आपल्याला मशालच घेऊन जावं, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला उजेडच पाडावं लागेल, म्हणजे त्या गुहेतला अंधकार नष्ट होईल. तसं आपला अज्ञान रूपी अंधकार आहे ना, तो ज्ञानानेच नष्ट होईल. हे थोडक्यात सांगितलं. ओम नमः शिवाय. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. पूर्ण सांग का? सांगावं लागतो, सांगायचं म्हणल्यावर. बरोबर. जप तप केल्याने किंवा काठीने पडून तो नाही होणार नाही, किंवा आणखीन काही त्यांनी सांगितलं खोर टोपलं घेऊन असं ते किती प्रयत्न केला तरी तो नाहीसा होणार नाही. कारण त्या अंधकाराचा विरोधी प्रकाश, ज्यावेळेस आपण त्या गुहेत प्रकाश घेऊ त्यावेळेस अंधकार नष्ट होईल. ओम नमः शिवाय. आणि प्रकाश लिहिला देण्याला की अंधकार नष्ट होऊन तिथं प्रकाश उत्पन्न होईल. म्हणून हे आपले कर्म, अज्ञान रूपी देहध्यास कर्म आहे, ते निवृत्त होण्यासाठी आपल्याला ज्ञानच पाहिजे. ओम नमः शिवाय. सांगायचं का जयश्री? बोला सांगा. आलं का? हो आलं. हो आलं. जयश्री ताई बोला. सांगायचे का? म्यूट उघडलं होतं. ओम नमः शिवाय. तर आपण गुहेच्या अंधाराचा दृष्टांत बघितला आणि ती तुम्हाला सगळ्यांना समजला असं मी समजते. आपण पुढे आता बघूया. वरील दृष्टांताचा सिद्धांत आपल्याला बघायचा आहे. अज्ञान व त्यामुळे झालेला देहध्यास आणि कर्मे ही दीर्घकाळाची आहेत खरी. आता अज्ञान कशाला म्हणावं? अज्ञान कशाला म्हणावं? मी सांगू का ताई? ओम नमः शिवाय. हो सांगा. त्याला ज्ञान नाही त्याला अज्ञान म्हणावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी सांगू का? हो. ओम नमः शिवाय. ताई मला कळत नाही त्याला अज्ञान म्हणावे. सुरेखा बोल. मला काही कळत नाही त्याला अज्ञान म्हणावे. म्यूट करत आहे जयश्री. ते सुरेखा सांग. सुरेखा. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. अज्ञान म्हणजे मलाच कळत नाही त्याला अज्ञान म्हणावे. ओम नमः शिवाय. ऐकलं का मिसाळताई? अज्ञान म्हणजे काय? हो ऐकलं ताई. ओम नमः शिवाय. काय सांगा बरं, काय ऐकलं ते? मलाच कळत नाही त्याला अज्ञान म्हणावे. ओम नमः शिवाय ताई. मला काही कळत नाही ह्याला अज्ञान म्हणावं. काहीच कळत नाही मला. म्हणजे मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचंय हे मला काहीच कळत नाही, ह्याला अज्ञान असं म्हणावं. देहध्यास कशाला म्हणावं? अध्यास कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. आधी अध्यास कशाला म्हणावं सांगा. अध्यास सांगा. ओम नमः शिवाय. देहदास म्हणजे एक असून एक भास नाही, याला देहदास असे म्हणतात. ओम नमः शिवाय. पुढे जाऊ का? आत्मा स्वतः आनंद आहे. देहध्यास म्हणजे एक असून एक भासणे नाही. अध्यास म्यूट करत आहे. अध्यास म्हणजे एक असून एक भासणे.
आणि ध्येय ध्यास म्हणजे काय? आत्मा एक असून आत्मा असून आत्मा ध्येय. स्वतः नाही. मी एक आहे, त्याला आपण देहदास समजतो. म्हणजे काल बी घोटाळा झाला. ओम नमः शिवाय. अज्ञान कर. ओम म्यूट नमः करा, शिवाय. परत एकदा कर. म्यूट करा तुमचं परत शिकायला. एकदा कर. म्यूट करा, तुम्ही ऐका आधी. ओम नमः शिवाय. सांगा मुद्रिकाताई महाजन, अध्यास कशाला म्हणावं? आधी अध्यासाचं लक्षण सांगा. ध्येय ध्यास पुन्हा सांगायचं, आधी अध्यास सांगायचा. कुणाला सांगायचे ते हात वरी करा. अध्यास कशाला म्हणावे? हात केलाय दिसलाय का माझा? तुम्ही तर दिसना का, आणि ओळखू येणार का, आणि बाहेर येत का, नसतोच बोलायला. माझा मोबाईल बरोबर नसतंय ना. आवाजात सुद्धा नम्रता असावी मोबाईल लागते. बरोबर नाही ना माझा. आवाजात नम्रता पाहिजे. आपण शास्त्र ऐकायला. आवाज येईल ना तुम्हाला माझा? हो सांगा. येईल का? हो यायला आवाज. सांगा अध्यास कशाला म्हणावे? एक असून एक वासने त्याला अध्यास म्हणायचं. हा. आणि ध्येय आणि देहध्यास म्हणजे आपण आत्मा असून देह समजणे, त्याला देहध्यास म्हणायचं. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. कळालं का काकी? गडबड करू नका काकी, खूप गडबड करायला तुम्ही. एक एक वेगळं वेगळं नीट सांगा. अध्यास कशाला म्हणावं ही ती असं म्हणू नका, स्पष्ट शब्दात सांगा. हा ओम नमः शिवाय सांगू? हो सांगा. देह ध्यास एक असून एक भासणे. हा त्याला आणि देह ध्यास म्हणजे आत्मा असून देह समजणे. हा एक असून एक भासणे म्हणजे अध्यास. जसं तिथं काय रज्जू पडलेली होती आणि आपल्याला सर्प भासला, हे अध्यास. आणि ध्येय अध्यास म्हणजे आपण आत्मा आहो आणि आपण काय ध्येय असं आपण म्हणतो. मी ध्येयच आहे असं आपण म्हणतो, ह्याला ध्येय अध्यास असं म्हणतात. कर्मे म्हणजे अनेक जन्मामध्ये जे पाप पुण्य कर्म केलेले. कर्म 3 प्रकारचं बघा. कुणाचं म्यूट उघडे? म्यूट करा ताई. संचित कर्म, क्रियामान कर्म आणि प्रारब्ध कर्म, असं 3 प्रकारचं कर्म आहे. संचित कर्म म्हणजे अनेक जन्मामध्ये आपण जी पाप पुण्य केलेलं आहे आणि ती भोगलेलं नाही. भोगलं जर असतं तर ते तिथं संपलं असतं. जेवढं भोगलं तेवढं ते संपलं. पण भोगल्याविना ते तसंच राहिलेले सूक्ष्म देहामध्ये, तर त्याला संचित कर्म असं म्हणतात. अज्ञानासह ते तसंच आहे सूक्ष्म देहामध्ये, त्याला संचित कर्म असं म्हणतात. आणि क्रियामान कर्म म्हणजे आपण ह्या चालू लिहून घ्यायचं का? बरं. ही कर्माचं पुढे आलेले. ओम नमः शिवाय. संचित कर्म म्हणजे साठवलेलं कर्म म्हणता येईल का? अनेक जन्मामध्ये पाप पुण्यदी कर्म केलेले ती सूक्ष्म देहामध्ये. दम्मानी सांगा, लिहून घेते. बरं घ्या. पुढे आलेले ती कर्माचा सिद्धांत पूर्णच, पण घ्यायचा तर घ्या मग. संचित कर्म अनेक जन्मामध्ये पाप पुण्यादी जी कर्म केलेले आहेत, आपल्याकडून झालेले आहेत, ते सूक्ष्म देहामध्ये अज्ञानासह राहिलेली असतात. अनेक जन्मामध्ये केलेले पाप पुण्य अज्ञानासह सूक्ष्म देहामध्ये साठलेली असतात. म्हणजे संचित, साठलेलं म्हणजे संचित. त्यालाच ओम नमः शिवाय. ते डबल सांगा ना एकदा. अनेक जन्मामध्ये
केलेले पाप पुण्यादी कर्म भोगल्या गेल्याविना संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म देहामध्ये राहिलेले असतात. त्याला संचित कर्म असे म्हणतात. आणखीन एकदा सांगते. अनेक जन्मात केलेले जे पुण्य पापादी कर्म ते भोगल्या गेल्या वाचून सूक्ष्म रूपाने संस्कार रूपाने सूक्ष्म नाही संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म शरीरात किंवा सूक्ष्म देहात राहिलेले असतात. त्याला संचित कर्म असे म्हणतात. अनेक जन्मामध्ये आपल्याकडून जे पाप पुण्य घडलेले आहे आणि ते भोगलं गेलेलं नाही, तसंच राहिलेलं आहे आणि ते तसंच साठलेलं आहे. पुन्हा कर्म भोगल्या गेले वाचून संपतच नाही, ती साठलेलं तसंच आहे आणि त्याला आपण संचित कर्म असे म्हणतो. ओम नमः शिवाय. झालं का? जयश्रीताई बोला, काय लिहिलं? झालं ताई. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. सांगू. संचित कर्म अनेक जन्मामध्ये पाप पुण्यादी कर्म आपल्याकडून झालेले आहे, ते भोगल्या विना संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म देहामध्ये राहिलेले असतात. त्याला संचित कर्म असे म्हणतात. अगदी बरोबर लिहिलंय. काय लिहिलं सुरेखा? बरोबर घ्या लिहून. चुकीचं लिहून घेतलं तर चुकीचं पाठ होतं, म्हणून विचारते. बरोबर लिहून घ्या. अनेक जन्मामध्ये सांगू. हा सांग सुरेखा, बोल. ओम नमः शिवाय. अनेक जन्मामध्ये पाप पुण्यादी जे कर्म केलेले आहेत ते भोगल्या गेल्या वाचून संस्कार रूपाने देहामध्ये अज्ञानात राहिलेले असतात. त्याला संचित कर्म असे म्हणतात. अज्ञानात नाही, अज्ञानासह देहात राहिलेले असतात. अज्ञानासह म्यूट करा ताई, बाकीचे म्यूट करा. खूप गोंधळ यायला ऐकायला. म्यूट करा जयश्रीताई, म्यूट करा. ओम नमः शिवाय. म्यूट करा जयश्रीताई, सगळेच म्यूट करा. फक्त जी बोलायले तेवढाच म्यूट उघडा असावा. काहीच ओळखायला ना बघा. हां सुरेखा सांग. काहीच ऐकायला आलं नाही तुझं, बोल. ओम नमः शिवाय. अनेक जन्मामध्ये पाप पुण्यादी कर्म जे केलेले आहेत ते भोगले गेल्या वाचून संस्कार रूपामध्ये देहामध्ये अज्ञानात राहिलेले असतात. ओम नमः शिवाय. नाही चुकलं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. संस्कार रूपाने, ऐकून घे, म्यूट कर. संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म देहात असतात. संस्कार रूपानं अज्ञानासह सूक्ष्म देहामध्ये राहिलेले असतात. अज्ञानात राहिलेले नसतात आणि संस्कारात पण राहिलेले नसतात. तर संस्कार रूपानं अज्ञानासह सूक्ष्म देहामध्ये राहिलेले असतात. कळालं का? ओम नमः शिवाय. तर सांगायचे का कुणाला काय लिहिले? ती मंगेताई काय लिहिले?
ओम नमः शिवाय. हा संचित कर्म अनेक जन्मामध्ये पाप पुण्यादी जे कर्म केलेले असते ते भोगल्याविना संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म देहात राहिलेले असतात, त्याला संचित कर्म म्हणतात. ऐकलं का सुरेखा? बरोबर लिहिलंय. ओम नमः शिवाय. ते आणखी एकदा सांगू का? हा, चुकीचं नको सांगा आणखीन एकदा. म्हणजे माझं बरोबर आलंय का ते सांगा फक्त. अनेक जन्मामध्ये पाप पुण्यादी कर्म आपल्याकडून झालेले आहे ते संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म देहामध्ये राहिलेले असतात, त्याला संचित कर्म म्हणावे. भोगल्याविना बरं का आलं, पण भोगल्याविना शब्द लिहिलाय का? भोगल्याविना हे शब्द सुद्धा महत्वाचा आहे. भोगलं जर असेल तर तिथं कर्म संपतं, आणि भोगलं नाही तेच राहतं. भोगल्याविना अज्ञानासह सूक्ष्म देहात ते राहिलेले असतात, आणि ते कशातच संस्कार रूपानं राहिलेले असतात बघा. मग त्यांनी प्रश्न विचारला होता की कसे संस्कार रूपानं म्हणजे काय? तर आपण कापराची डब्बी घेतली आणि कापराच्या डब्बीतला कापूर संपला. आपण कापराची डब्बी धुतली तरी सुद्धा तिचा वास जात नाही. तिथलं संस्कार तसेच राहतात. ती तशा प्रकारे संस्कार रूपानं सूक्ष्म देहाबरोबर ते निघून जातात. स्थूल देह इथंच संपतो, पण सूक्ष्म देहाबरोबर ते निघून जातात संस्कार रूपानं. कसं? तर आता एखादी व्यक्ती आपल्याला एखादा वाईट शब्द बोलली, कटू शब्द बोलली, ती शब्द बोलल्याला संपून गेला, ती व्यक्ती पण समोरून निघून गेली, पण आपल्या मनामध्ये किती दिवस राहत होती? मला अशी म्हणली होती, मला तिनं तशी म्हणली. ही जसं राहतं, ही संस्कार आपल्यामध्ये राहतात बघा. कापराचा जसा वास राहतो, किंवा लसणाचा सुद्धा, लसणाचं जर भांडं असेल तर ती धुतलं तरी त्याचा वास जात नाही. तर ती संस्कार रूपानं सूक्ष्म देहामध्ये राहिलेली असतात, त्याला संचित कर्म असे म्हणतात. आणि क्रियामान कर्म कशाला म्हणतात? तर आपल्या ह्या चालू असणाऱ्या ध्येयाकडून, आपला जे आताचा ध्येय न चालू, त्याच्याकडून जे कर्म घडतात, नित्य आणि नैमित्तिक. नित्य कर्म आपण करतो आणि नैमित्तिक कर्मसुद्धा या चालू ध्येयाकडून आपण करत असतो. त्या कर्माला क्रियामान कर्म असं म्हणतात. आता हे आपण पाठ ऐकत आहोत, हे क्रियामान कर्म आहे. परंतु हे पाठ संपला की ती संचितात जमा होतं, गेलेला क्षण संचितात जमा होतो. आणि ही कर्म करण्याचा अधिकार ईश्वरानं आपल्याला स्वतंत्र दिलेलं आहे. 24 तासात काय कर्म करायचं ते कर, तुझ्या मनावर आहे. चांगलं कर, वाईट कर, काय करायचं ते कर. परंतु जे करशील तेच घ्यावा लागेल, जे पेरशील तेच उगवल. त्याच्यामुळं चांगलं कर्म, वाईट कर्म करण्याचा अधिकार आपल्याला आहे, पण जे केलं तेच घ्यावं लागतं, पेरलं तेच पदरात पडतं. तसं ही संचित कर्म आपण जी सध्या करत असतो, ह्या ध्येयाकडून आहे, त्या ध्येयाकडून त्या क्रियामान कर्म आहे. आणि ही क्रियामान कर्म लगेच संचितात जमा होतं. आणि प्रारब्ध कर्म म्हणजे अनेक जन्म. ओम नमः. लिहून घ्यायचंय का? घ्या. चालू देहाकडून नित्य आणि नैमित्तिक कर्म जे घडते त्याच्या पुढे. नित्य आणि नैमित्तिक जे कर्म घडते त्याला क्रियामान कर्म असे म्हणतात. त्याला रंगोळी काकू. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सावकाश सांगायला लिहून घेते. लिहून घ्यायचे का? कोणतं कर्म लिहून घ्यायचे? पहिलं लिहिलं का? कर्म कशाला म्हणावं राहिले थोडंच माझं संचित कर्म घेतलेलं. क्रियामान कर्म. क्रियामान कर्म ह्या चालू असणाऱ्या ध्येयाकडून चालू असणाऱ्या देहाकडून नित्य आणि नैमित्तिक कर्म
घडत असते असणाऱ्या देहाकडून नित्य आणि नैमित्तिक कर्म जे घडते नैमित्तिक कर्म जे घडते त्याला क्रियामान कर्म असे म्हणतात. धन्यवाद. चालू जे असलेल्या घडते. ध्येयाकडून आपण रोज कर्म करतो म्हणजे नित्य कर्म. सकाळी उठल्यापासून म्यूट करा ताई, गुरुफळे ताई म्यूट करा. सकाळपासून संध्याकाळपासून पर्यंत नित्य कर्म सुद्धा करतो. रोज स्नान करणं, रोज देवपूजा करणं, हे जे नित्य कर्म करतो ते कर्म. आणि नैमित्तिक कर्म, होम हवन करणं, अशा प्रकारे वास्तुशांती करणं, ही जे नैमित्तिक कर्म करतो त्याला क्रियामान कर्म असे म्हणतात. आणि तिसरं कर्म प्रारब्ध कर्म. पूर्वी अनेक जन्मात केलेल्या संचित कर्मापैकी अनेक जन्मात जे कर्म आपण केलं ती साचलेलं आहे संचितामध्ये. संचित म्हणजे साठवलेलं, खूपही साठवलेलं, इतकं साठवलेलं आहे. तर पूर्वी अनेक जन्मामध्ये केलेल्या संचित कर्मापैकी लिहून घ्यायचे का प्रारब्ध कर्माचं. पूर्वी अनेक जन्मात केलेल्या संचित कर्मापैकी फल देण्यास प्रवृत्त झालेल्या अशा ज्या कर्माच्या योगाने सुख दुःख दिखाचा भोग होतो त्या सर्व मिळून प्रारब्ध कर्म म्हणावे. आणखीन एकदा सांगते. पूर्वी अनेक जन्मात केलेल्या संचित कर्मापैकी फल देण्यास प्रवृत्त झालेल्या अशा ज्या कर्माच्या योगाने प्रवृत्त झालेल्या अशा ज्या कर्माच्या योगाने सुख दुःख दिकाचा भोग होतो. सुख दुःख दिकाचा भोग होतो त्याला सर्वांना मिळून प्रारब्ध कर्म असे म्हणावे. त्या सर्वांना मिळून प्रारब्ध कर्म असे म्हणावे. सांगा आता क्रियामान कर्माचंही सांगा. क्रियामान कर्म काय लिहिलं गुरुफळे ताई, सांगा बरं काय लिहिलं क्रियामान कर्माचं. हा सांगा. ओम नमः शिवाय ताई. चालू देहाकडून नित्य नैमित्तिक कर्म घडत असते त्याला क्रियामान कर्म म्हणावे. आणि प्रारब्ध कर्माचं काय लिहिलं. पूर्वी अनेक जन्मात केलेल्या संचित कर्मापैकी फल देण्यास प्रवृत्त झालेल्या अशा ज्या कर्माच्या योगाने सुख दुःख इथपर्यंतच लिहिलंय ताई, पुढचं राहिलेलं. सुख दुःख दिकाचा भोग होतो.
सुखदुःख जे प्राप्त होतं आपल्याला, पण लिहिताना पुन्हा सांगते, सुखदुःखाधिकांचा जो भोग होतो त्या सर्वांना मिळून प्रारब्ध कर्म म्हणावे. किती बऱ्या सुख आणि किती दुःख प्राप्त होतं, हे सगळं जे सर्वांना मिळून जे प्राप्त झालेले आपल्याला त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणावं. ओम नमः शिवाय. प्रारब्ध कर्माचं सांगा. मंगेताई घेतलं का लिहून? हो घेतलेले. सांगा सांगू? काय लिहिलं प्रारब्ध कर्माचं? प्रारब्ध कर्म पूर्वी अनेक जन्मात केलेल्या संचित कर्मापैकी फल देण्यास प्रवृत्त झालेल्या अशा ज्या कर्माच्या योगाने सुख दुःखाधिकाचा भोग होतो ते सर्वांना मिळून प्रारब्ध कर्म असे म्हणावे. अगदी बरोबर लिहिले सगळं. ओम नमः शिवाय. तर सांगायचे का कुणाला लिहिलेला? आज आज नवीन मोबाईल घेतली बघा. बरं बरं. अहो त्या जुन्या तुम्हाला ऐकू येईना, त्यानं मला मोठ्यानं बोलावं लागले. आज घेतला तिचा क्लास संपला म्हणून. बरं बरं. तर ही कर्मे जी आहेत 3 प्रकारचे कर्म सांगितले. संचित कर्म, क्रियामान कर्म आणि प्रारब्ध कर्म. ही सगळी जी कर्म जी आहेत ते कधीचे, तो दीर्घ काळाचे म्हणून सांगितलं. संचित कर्म म्हणजे आपण पूर्वजन्मी अनेक जन्मामध्ये जे आपण पाप पुण्य केलेले आणि ती भोगलं गेलं नाही तसंच राहिलेलं आहे. भोगल्या गेल्याशिवाय ते संचितामध्ये तसंच राहिलेले, त्याला संचित कर्म असं म्हणावं. ती साठलेलं आहे. आणि दुसरं कर्म क्रियामान कर्म, आपण जे आता करत आहोत ते कर्म क्रियामान कर्म. आपली क्रिया सुरू आहे आता, ते क्रियामान कर्म आहे आणि ते मागं पडल्याबरोबर ते संचितात साठलं जातं. 1 सेकंद जरी मागं पडलं तरी ते संचितात साठलं जातं. म्हणून क्रियामान कर्मापासूनच संचित कर्मची निर्मिती होते. आणि पूर्वी अनेक जन्मामध्ये जे ही कर्म साठलेलं आहे संचितापैकी, खूप साठलेले कर्म, पण त्याच्यापैकी काही कर्म, सगळं कर्म नाही बरं का, काही कर्म घेऊन आपण इथं आलेलो आहो बघा ह्या जन्मामध्ये, ह्या देहामध्ये. आणि ती कर्म फळ देण्यासाठी प्रवृत्त झाले, पुढे आले ते कर्म फळ देण्यासाठी. आणि ते फळ देऊन जाणारे त्यालाच प्रारब्ध कर्म असं म्हणतो. ह्याला दृष्टांत एक सांगितलेला आहे. जसं आपण आंब्याच्या झाडाचे आंबे उतरून आणतो बघा, तर खूप आंबे पोते उतरून आणलेले आहेत. त्याच्यातले सगळेच आंबे एकदाच पिकत नाहीत. महाग कधीतरी कोणते उशिरा पिकतात, कोणते लवकर पिकतात. तसंच काही कर्म फळ देण्यासाठी प्रवृत्त होतात ते पिकलेल्या आंब्यासारखे, ते फळ देऊन जातात. म्हणून ह्याला प्रारब्ध कर्म असे म्हणतात. कर्माचं पुढे व्यवस्थित आलेलं आहे, त्यावेळेस आपण बघू. इथं कर्मे आलेलं आहे म्हणून तिथं थोडंसं घेतलं. ही कर्मेसुद्धा दीर्घकाळाची आहेत खरी, पण अज्ञान ध्येयध्यास आणि कर्मे ही आत्ताची नाहीत, तर दीर्घकाळाची आहेत. पण सांगितलं अहम ब्रह्मास्मी असा अपरोक्ष ज्ञानरूप प्रकाश येत जेव्हा उत्पन्न होतो तेव्हाच अज्ञानाधिकाची निवृत्ती होते. कोणता प्रकाश उत्पन्न होतो? तर अहम ब्रह्मास्मी. अहम म्हणजे मी, ब्रह्म म्हणजे ब्रह्म, अस्मी म्हणजे आहे, मीच ब्रह्म आहे, असा अपरोक्ष ज्ञानरूप प्रकाश. अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? कालच बघितलं आपण. बोला, कशाला म्हणावं अपरोक्ष ज्ञान? मी सांगू का ते? हां सांगा ना, सांगा.
ओम नम शिवायचा आवाज आलेला नाही. मोबाईल जवळ धरून सांगा. मोबाईल जवळ धरा. आनंद स्वरूप ब्रह्म मीच आहे त्यात अपरोक्ष ज्ञान म्हणतात. मीच आहे असा मनाचा दृढ निश्चय पाहिजे, त्यालाच अपरोक्ष ज्ञान म्हणतात. परोक्ष ज्ञान कशाला म्हणतात? मंगल स्वामी बोला, परोक्ष ज्ञान कशाला म्हणतात? बुरांडीताई, परोक्ष ज्ञान कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय. सत्य परोक्ष ज्ञान कशाला म्हणतात? सत्य आनंद रूप ब्रह्म आहे. सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे, ही परोक्ष ज्ञान झालं. म्यूट करा ताई, म्यूट करा, आवाज यायला. बुरांडी ताई म्यूट करा. हां सांगा अलकाताई. ओम नमः शिवाय. सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असे त्याला परोक्ष ज्ञान मनात याला परोक्ष ज्ञान असा मनाचा दृढ निश्चय म्हणजेच परोक्ष ज्ञान. मनाचा नाही, त्याला परोक्ष ज्ञान असे म्हणावे. आणि सच्चिदानंद रूप ब्रह्म मीच आहे असा दृढ निश्चय याला अपरोक्ष ज्ञान म्हणावे. परोक्ष ज्ञान अजून एकदा सांगा. परोक्ष त्याला सांगा. अलकाताई बोला एकदा, पुन्हा सांगा तुम्ही. हां, परोक्ष ज्ञान कशाला म्हणावे? अपरोक्ष आलं, परोक्ष ज्ञान कशाला म्हणावे? सुरेखाताई बोला, त्यांना लक्षात येईल तुम्ही सांगितल्यावर. सांगा. परोक्ष ज्ञान म्हणजे सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे, मीच आहे असा मनाचा दृढ निश्चय याला परोक्ष ज्ञान असे म्हणावे. ओम नमः शिवाय. सांगा, कुणाला कळाले? जयश्रीताई, परोक्ष ज्ञान कशाला म्हणावे? हो सांगा. हां सांगा. बुरांडीताई सांगा. बोला. अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय? सत्य चित्त. ओम नमः शिवाय. प्रश्न आधी लक्षात घ्या, गडबड करू नका. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावे? कोणतं विचारले? हां, परोक्ष ज्ञान. चित्त आनंद रूप ब्रह्म आहे त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. हां, सुरेखाताई ऐकलं का? ऐकलं का काय सांगितलं? हां सांगा, काय सांगितलं त्यांनी? बुरांडेताईंनी काय सांगितलं? ज्ञान कशाला म्हणावे? सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे याला परोक्ष ज्ञान म्हणावे. चित आनंद रूप ब्रह्म आहे याला परोक्ष ज्ञान असे म्हणावे. अपरोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावे? ओम नमस्कार. सगळे म्यूट उघडू नका ना, हात करावरी मी तुम्हाला विचारते. ओम नमः शिवाय. मंगल स्वामी बोला, उघडलंय का म्यूट? बोला. हॅलो. सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे त्याला ज्ञान असे म्हणतात, परोक्ष ज्ञान असे म्हणतात. ओम नमः शिवाय. सुरेखा ताई, अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावे? म्यूट करा मंगलताई. सुरेखा बोला, अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय ताई. अपरोक्ष ज्ञान म्हणजे सच्चित आनंद मीच आहे असा दृढ निश्चय झाला आहे त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणावे. आणि परोक्ष ज्ञान म्हणजे सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे याला परोक्ष ज्ञान म्हणावे. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. परोक्ष ज्ञान आलं, अपरोक्ष ज्ञान मध्ये ब्रह्म शब्द राहिला. लिहून घेतलंय का असं? सच्चित ब्रह्म, सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे. ब्रह्म शब्द तू म्हणली नाहीस आता बोलताना.
सच्चित आनंदरूप ब्रह्म मीच आहे, असं मनाचा दृढ निश्चय म्हणजेच अपरोक्ष ज्ञान. असा अपरोक्ष ज्ञानरूप प्रकाश उत्पन्न होतो तेव्हाच अज्ञानाधिकाची निवृत्ती होते. जेव्हा दृढ निश्चय होतो मीच आहे असा, जसा तिथं सर्प आहे बघा, भासलाय आपल्याला मंद अंधकारामध्ये, आणि जेव्हा आपण बॅटरी घेऊन गेलो, काठी घेऊन मारायला गेलो, बॅटरी घेऊन गेलो, तेव्हा आपल्याला लक्षात आलं ही रज्जू आहे. आपला किती दृढ निश्चय होतो सर्प नाही म्हणून, आपण त्याला तुडवून जातो, पुन्हा आपल्याला वाटत नाही ही सर्प आहे म्हणून. जोपर्यंत अज्ञान होतं त्या रज्जूचं तोपर्यंतच आपल्याला तो सर्प असा भासला. मग तसंच इथं सांगितलेलं आहे, अहम ब्रह्मास्मी. असं जेव्हा अपरोक्ष ज्ञानरूप प्रकाश जेव्हा उत्पन्न होतो, तिथं जसं त्या गुहेच्या अंधारामध्ये दीपक आणले बरोबर अंधार सगळा नष्ट झाला, तसंच अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे असं अपरोक्ष ज्ञान, परोक्ष नाही अपरोक्ष ज्ञान, मीच ब्रह्म आहे असा निश्चय. जसं दोरीचं ज्ञान झालं की तो साप पळून गेला, कुठं गेला, नष्ट झाला, आणि आपल्याला ही दोरीचं आहे असं निश्चित समजलं, तेव्हा तिथली भीती गेली, सगळंच गेलं, त्याच्यावर पाय देऊन आपण जातो. तसंच इथं सुद्धा जेव्हा अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे असा मनाचा दृढ निश्चय होतो, तेव्हा मी देह नाही हे कळतं बघा. तिथं जसा दोरीचा निश्चय झाला की साप नाही हे लक्षात आलं, तसंच इथं सुद्धा अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे असं आपल्याला कळाल्यानंतर मी देह नाही ही आपल्याला कळतं. असा प्रकाश जेव्हा उत्पन्न होतो तेव्हाच अज्ञानाधिकाची निवृत्ती होते. असा प्रकाश आल्यानंतरच अज्ञान निघून जातं. यास वेदातील वाक्य प्रमाण आहेत. ही वेदवाक्यानं प्रमाणित केलेलं आहे, वाक्यानं हे सांगितलेलं आहे. त्याची खाली दिलेले अर्थ आहेत. देवाला जाणल्याने सर्व पाश बंध नष्ट होतात. आता आपण देव कुणाला म्हणतो? ज्याला म्यूट कुणाचं उघडे, म्यूट करत ताई, कुणाच माझ्या लक्षात येईना म्यूट कुणाचं. आर आहे बघा, आर ह्याच्यावर म्यूट उघडे. तर देवाला जाणल्याने सर्व पाशबंध नष्ट होतात. महाजनताई म्यूट करा. महाजनताई म्यूट करा. देवाला जाणल्याने सर्व पाशबंध नष्ट होतात. आता देव म्हणावं कुणाला? आपल्याला काल आपण देव म्हणावं कुणाला आणि देव का ओळखायला येत नाही? आपण मंदिरात देव समजतो बघा. मंदिरात देव आधी समजावाच लागतो. जो देवच मानत नाहीत त्याने मंदिरातला देव मानला तरच पहिली पायरी हे मंदिरातला देव मानणं, आणि एक एक पायरीवरी चढत जावी लागते. वेदामध्ये सुद्धा 3 भाग केलेले आहेत बघा. पहिला भाग कर्म उपासना, आणि तिसरा भाग आहे अज्ञान की कर्म. तर देवाला, मंदिरातल्या देवाला जाणण्यासाठी आपण जो जाणतो तेव्हा कर्म करतो. जो देव मानतच नाही त्याला मंदिरात जा म्हणावं लागतं, आणि मंदिरात गेल्यानंतर तो देवाला मानायला सुरू करतो. जेव्हा देवाला मानायला सुरू करतो तेव्हा सत्कर्म कर असं सांगावं लागतं. मग ती सत्कर्म करत करत करत, सत्कर्म म्हणजे दान धर्म कर्म आपण म्हणतो, ही सत्कर्म कर म्हणून सांगावं लागतं. लोकांचं अंतकरण दुखवू नये. लोकांचं अंतकरण न दुखवता लोकांचं अंतकरण शांत होईल अशा प्रकारे कर्म करणं. आत्मस्वरूपाला कुणाच्याच न दुखवणं.
दुसऱ्याच्या जीवाला त्रास न देणं. देव जाणल्याने सर्व पाश नष्ट. पाश म्हणजे बंध नष्ट होतात. पण आधी मंदिरात जावं लागतं, पुन्हा कर्म करायचं त्याला सांगावं लागतं आणि कर्म करायल्यानंतर पुन्हा उपासना सांगावी लागते आणि त्याच्यानंतर पुन्हा ज्ञानाची प्राप्ती होते, अज्ञान नष्ट होतं. म्हणून मंदिरातला देव आधी सांगावा, पायरी पायरीनं वरी जायला पाहिजे. एकदमच जर आपण ब्रह्मज्ञान सांगू लागलो तर कुणीच ऐकत नाही. म्हणून मंदिरात देव आहे असं सांगावं लागतं. पण मंदिरातलाच देव ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलं, अखंडित आत्मदेवाची सेवा करा. म्हणून आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं बघा एका ठिकाणी देवाची व्याख्या. देव कुठं आहे हे सांगितलं, पण जे अद्वैत ज्ञानात आलेले आहेत त्यांना सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांनी आधी कर्म सांगितलं, कर्म करा, पुन्हा उपासना करा आणि पुन्हा सांगितलं अंतिम भागातलं वेदांत अद्वितीय ब्रह्माचं ज्ञान शेवटी सांगितलेलं आहे. आणि कर्म केल्याशिवाय, उपासना केल्याशिवाय ही अद्वैत ब्रह्मज्ञान प्राप्तही होत नाही. म्हणून मंदिरातल्या देवाला आधी जाणावं लागतं, पुन्हा पुढे जाऊन उपासना करून नंतरच आत्मदेवाला जाणावं लागतं. पण खरा आत्मदेवच आहे. ब्रह्म जाणणारा परमपदाला प्राप्त होतो. जो ब्रह्म जाणतो तो परम म्हणजे श्रेष्ठ पदाला प्राप्त होतो. मग देव कुठे आणि देव कसा आहे? जशी उसात साखर, तुकाराम महाराजांनी सांगितलेल्याप्रमाणे, जशी उसात साखर तसा देहात ईश्वर, जसे दुधामध्ये लोणी तसा देहात चक्रपाणी. अजून एक कडवं माझ्या नाही लक्षात, ओझरत ऐकलेले. तुका म्हणे जन हे वेडे आणि ऊस सोडून खाती वाडे. बघा काय सांगितलेले, आत्मज्ञान जाणत नाहीत आणि दुसरंच जाणतात, ऊस सोडून खाती वाडे, जन हे वेडे असे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून आत्मस्वरूपाचंच ज्ञान करून घ्यायला पाहिजे. आत्मा हाच देव आहे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आत्मदेवाला भजा आणि अखंडित सेवा करा. मग माझ्या एकट्याच्याच आत्म्याला भजा नाही, चराचरामध्ये जो भूतात्मामध्ये भरलेला आत्मा आहे त्या सगळ्याला जाणा म्हणून सांगितलं. मग असं जर आपण जाणलं, चराचरात जो आत्मा आहे तो जाणलं तर परमपदाची प्राप्ती होते. ब्रह्म जाणणारा परमपदाला प्राप्त होतो. ब्रह्म कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. ते तुका म्हणे वेळे ऊस सोडून वाडे खाते, तर दुसरं एक सांगा ना ते तुका म्हणाला. ओम नमः शिवाय. दुसरं एक सांगा ना. ओम नमः शिवाय. मला तुकाराम महाराज बद्दल ओम नमः शिवाय पूर्ण अभंग आता म्हणजे तेवढंच मला माहिती नाही. आता तुका म्हणे वेळे ऊस सोडून वाडे खाय, आणि दुसरा एक शब्द आहे ना ओम नमः शिवाय. दुसरं एक आहे ना, जशी उसात साखर. ओम नमः शिवाय. बोलायले ताई, म्यूट करा. जशी उसात साखर तसा देहात ईश्वर. उसामध्ये साखर आहे का नाही? जशी उसात साखर तसा देहात ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी तसा देहात चक्रपाणी. आणखीन एक कड होत आहे मला लक्षात नाही माझ्या. हा, तर जशी उसात साखर आहे, परंतु त्याला ती बाहेर जर काढायची असेल तर प्रक्रिया करावी लागते बघा काही ना काही. तशीच उसातली साखर आपण ऊस आणून चहामध्ये टाकत नाही, तर त्याच्यापासून प्रक्रिया करून ती साखर बाजूला काढावी लागते. तसाच देहातला ईश्वरसुद्धा, दुधामधलं लोणीसुद्धा बाहेर काढायचं आहे तर दूध तापवून त्याचं दही करून त्याचं मंथन करून पुन्हा लोणी बाहेर निघतं.
तशी प्रक्रिया आपण आपलं आत्मज्ञान जाणून घ्यायचं आहे. मग सहजासहजी होत नाही. अखंड तेलाच्या धारेसारखा अभ्यास करावा लागतो. रात्रंदिवस झोप नाही यायला पाहिजे. ब्रह्ममुहूर्तापासून मी आत्मा आहे असा निश्चय करीत राहायला पाहिजे. अखंड त्याची तेलाच्या धारेसारखं तो आठवण ठेवली तर तिथं दृढ निश्चय होतो. म्हणून ब्रह्म जाणणारा परमपदाला प्राप्त होतो. जीव त्या आत्म्याला जाणूनच मृत्यूस जिंकतो. आता ब्रह्म कशाला म्हणावे सगळ्यांना समजायला पाहिजे. बघा, नवीन लोक पण बोला. बऱ्याचदा सांगितलेलं हे सगळ्यांना लक्षात येण्यासाठी पुन्हा पुन्हा विचारण्यात येते. नवीन लोकांनी पण बोलायचं. हां, सांगू का मी? हो. ब्रह्मांडात भरलेल्या वस्तू चैतन्याला ब्रह्म म्हणावे. ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेल्या चैतन्याला ब्रह्माशे म्हणावे. ओम नमः शिवाय सांगू? हो, सांगा. सगळ्यांच्या लक्षात येतं. मग पुन्हा पुन्हा जर ती नवीन लोकांनी सुद्धा बोलायचं. ब्रह्मांडात ओत ओत भरलेल्या चैतन्यास ब्रह्म म्हणावे. ओम नमः शिवाय. ब्रह्म जाणणारा परमपदाला प्राप्त होतं. परमपद म्हणजे सर्वश्रेष्ठ पद. जीव त्या आत्म्याला जाणूनच मृत्यूस जिंकतो. आता जीव कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. मंगलताई स्वामी बोला बरं, जीव कशाला म्हणावे? अलकाताई थांबा. ओम नमः शिवाय येते तुम्हाला. अलकाताई थांबा तुम्ही. मंगलताई स्वामी बोला, जीव कशाला म्हणावे? कुटस्थ चैतन्याचे अंतःकरणात पडलेले प्रतिबिंब त्याला जीव असे म्हणावे. असलेले नसलेले असं नाही. ओम नमः शिवाय. जीव कशाला म्हणावे? नंबर 1 कुटस्थ चैतन्य, नंबर 2 अंतःकरण, नंबर 3 कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणात पडलेले प्रतिबिंबाला जीव म्हणावं. ओम नमः शिवाय. मंगेताई ब्रह्म कशाला म्हणावे? तुमच्या चरणी वंदन. ब्रह्मांडात ओत पोत भरलेल्या चैतन्याला ब्रह्म म्हणावे. आणि जीव कशाला म्हणावे? जीव कशाला म्हणावे? नंबर 1 कुटस्थ चैतन्य, नंबर 2 अंतःकरण, नंबर 3 कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणात पडलेले प्रतिबिंब याला जीव असे म्हणावे. याला जीव म्हणावे. आणि ब्रह्म आणि जीव वेगळं नाही बरं का. ब्रह्मांडात भरलेलं जे ओतप्रोत चैतन्य आहे तेच या देहामध्ये आत आलं म्हणून त्याला आत्मा नाव पडलं जीव. हा आत्म्याला जाणूनच मृत्यू जिंकतो. जीव त्या आत्म्याला जर जाणलं तर मृत्यूवर विजय प्राप्त होतो. आत्मा जर ओळखला तर पुन्हा जन्म मरण नाही. मोक्ष होण्यास ज्ञाना वाचून दुसरा कोणताही मार्ग नाही. मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचा आहे तर ज्ञाना वाचून दुसरा कोणताच मार्ग नाही असं सांगतात. आणि वेदांत ग्रंथामध्ये सुद्धा वेद किती आहे तो? ओम नमः शिवाय. वेद किती? कोणकोणते वेद? 4. सामवेद, यजुर्वेद आणि सामवेद, यजुर्वेद आणि मी सांगू का? हो सांग. सांग. हां. नंबर 1 ऋग्वेद, नंबर 2 यजुर्वेद, नंबर 3 सामवेद, नंबर 4 अथर्ववेद. ओम नमः शिवाय. अगदी बरोबर आलं. ही 4 वेद आहेत.
ओम नमः शिवाय. सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद. हां. तर आले आले आले. ही तुला म्हणले ते आलं म्हणून. हो आलं ना, आलं ताई. बरोबर. तर मग ही जी वेद आहेत, तर ह्या प्रत्येक वेदाचे 3 भाग झालेले आहेत बघा. प्रत्येक वेदामध्ये 3 भाग सांगितलेले आहेत. पहिल्यांदा कर्म सांगितलं, दुसऱ्या भागामध्ये उपासना सांगितली आणि तिसऱ्या भागामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान असं ह्या वेदाच्या 3 भागामध्ये सांगितलेलं आहे. आपला वेळ झालेला आहे, तर राहिलेला भाग आपण उद्या बघू. झालेली सेवा सद्गुरू माऊलीच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित. माझ्या जे मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष. झालेली सेवा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.